सो गुरुपौर्णिमेची पूजा झालेली आहे. अशा पद्धतीने मी ही साडी घालणार आहे. लखनवी साडी आहे जी मी मिलत मार्केट वरून घेतलेली आहे आणि काही वेळातच मी शूट करायला सुरू करते आणि खूप सुंदर कलेक्शन आहे. माझी आता नजरच सारखी तिथे जाते. ह्या काउंटरवर तुम्हाला सगळ्या चंदेरीमध्ये ऑप्शन्स बघायला मिळणार आहेत. 2800 पासून स्टार्टिंग आहे आणि अजरक प्रिंट मध्ये तुम्हाला इथे साडी बघायला मिळणार आहे. तर सिरियसली हे एक्झिबिशन तुम्ही अटेंड करा आणि खरंच तुमच्या फॅमिली मेंबर्सलाही इथे घेऊन या. ती बघा साडी. सो हे ते लोकेशन आहे ज्या मी तुम्हाला साड्या दाखवलेल्या आहेत. गुड मॉर्निंग मंडळी. सो आज गुरुपौर्णिमा आहे आणि सगळं वातावरण एकदम छान आहे आणि मी तुम्हाला माझी देवपूजा दाखवते. त्याआधी मी उंबरा पूजन दाखवते. जे नेहमी मी गुरुवारचं करते, पण आज विचार केला की आज पण करूया कारण की आज खूप छान दिवस आहे. गुरुपौर्णिमा आहे, व्यास पौर्णिमा आहे आणि त्यानिमित्त मी आज उंबरा पूजन केलेलं आहे. गुरुवारचं मी हळदीचं लेपन करते, पण आज गुरुवार नाही आहे त्यामुळे मग मी हळदीचं लेपन नाही केलेलं आहे. ते सोडून बाकी सगळी प्रोसेस केली. एक मिनिट दाखवते. सो अशा पद्धतीने मी उंबरा पूजन केलेलं आहे आणि खूप छान प्रसन्न वातावरण आहे घरातलं. सो गुरुपौर्णिमेची पूजा झालेली आहे. अशा पद्धतीने मी माझं देवघर छान सजवून घेतलेलं आहे आणि खूप प्रसन्न वातावरण आहे आज पूर्ण घरामध्ये. धूप, अगरबत्ती, त्याच्यानंतर कापूर, ह्याचा पूर्ण सुगंध आज पूर्ण घरामध्ये येत आहे. ओके. सो देवपूजा वगैरे झालेली आहे आणि आता थोडासा नाश्ता करून घेते मी आणि निघते शूटला. जसं मी तुम्हाला सांगितलं आज वाशीला जायचं आहे. लोकेशन काय आहे, त्याच्यानंतर एक्झिबिशन काय असणार आहे आणि तिथे काय काय व्हरायटीज मिळणार आहे हे आपल्या ब्लॉगमध्ये थोडक्यात कळणारच आहे. पण जर तुम्हाला डिटेलिंगमध्ये माहिती हवी असेल कोणत्या कोणत्या साड्या आहेत तर माझी इंस्टाग्रामला रील येणार आहे, तीही फॉलो करा. सेम नावाने इंस्टाग्रामलाही अकाउंट आहे. ठीक आहे. सो बोला ब्रह्मांड नायकम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तर जेवणात मस्तपैकी अशी बटाट्याची भाजी आहे, मग बेसन घालून मेथी आहे, खोबऱ्याची चटणी आहे, घावणे आहेत आणि पापड आहे आणि बुकू आहे माझ्यासोबत. हे कसं आहे? छान छान. स्कूल मधला स्टार दाखव आपल्या फॅमिलीला. बघा माझ्या मुकुला रोज स्टार मिळतो. का मिळाला तुला स्टार? छान छान वागली. काय छान वागली तू? मी बसली गप्पा पण टीचरच्या बाजूला, मग मी आणि विला सोबत खूप केली. हा, तू काय ऍक्टिव्हिटी नाही करत तिकडे? केली मी ऍक्टिव्हिटी. काय केली? आणि तिने एक मला डान्सचा बुक दिली, मग मी त्याला प्लेजर टॉईंग करायला लागले. ओके. आणि टीचरने डान्स शिकवला तुला? आज शिकवला नाही बघ. दाखव. अरे बघ, पापा मेरे पापा, हा शिकवला. चला आता हॅलो. सो आता मी बेसिक मेकअप केलेला आहे. बेसिक म्हणजे ऑलमोस्ट मेकअप केलेलाच आहे. आता मी ही साडी घालणार आहे. लखनवी साडी आहे जी मी मिलत मार्केट वरून घेतलेली आहे. आय थिंक दस्तकरी एक्झिबिशन एक्सप्लोर करताना मी रीलमध्ये ही साडी वेअर केलेली. सो आता आपल्या लॉंग व्हिडिओमध्ये तुम्हाला ही साडी बघायला मिळणार आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की आजचं एक्झिबिशन खूप ह्यूज आहे आणि तिथे वेगवेगळ्या व्हरायटीजच्या तुम्हाला चंदेरी, महेश्वरी, काश्मीरी, भरपूर व्हरायटीच्या साड्या बघायला मिळणार आहे. सो स्टे ट्यून, पूर्ण व्हिडिओ बघा आणि ह्या व्हिडिओमध्ये मी काही साड्यांच्या झलक तुमच्यासोबत शेअर करते. हॅलो गाईज. सो मी मस्त रेडी झालेली आहे. ही लायलॅक कलरची छान अशी लखनवी साडी मी वेअर केलेली आहे जी मी मिलत मधून घेतलेली. खूप सुंदर लुक येतो या साडीचा आणि अगदी रिझनेबल प्राइस मध्ये मला तिथे भेटली आहे. सो तुम्हाला जर ह्याची प्राइस हवी असेल ह्या साडीची तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा की काय आहे, तरच मी उत्तर देणार आहे. ओके. सो चला मी निघालेली आहे वाशीला तालीम संघ हॉलला. आणि जसं मी सांगितलं ह्यूज साड्यांचं एक्झिबिशन तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. डिटेल्स तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कंटिन्यू कळणारच आहे. आणि आता मला एक छोटी बाईट द्यायची आहे एका एक्झिबिशनच्या बाबतीत, ती देते आणि त्याच्यानंतर निघते मी शूटला. बाय बाय. हॅलो. सो आता मी ऑटोमध्ये बसली आहे. प्रायव्हेट ऑटो केली आहे स्टेशन पर्यंत. तिथून तिकीट काढणार वाशी रिटर्न, कारण की वाशीलाच तो हॉल आहे. रिटर्न तिकीट काढणार आणि शूट करणार.
कदाचित प्लॅन करेन तिथेच एडिट करून टाकायचं, नक्की नाहीये काय आहे ते. लेट्स सी. हॅलो, सो मी लोकेशनवर पोहोचलेली आहे आणि काही वेळातच मी शूट करायला सुरू करते आणि खूप सुंदर कलेक्शन आहे. माझी आता नजरच सारखी तिथे जाते. चंदेरी आणि लखनवीमध्ये तर अप्रतिम कलेक्शन आहे, अप्रतिम कलेक्शन. सो मजा येणार आहे आजचं शूट करताना. आणि पूर्ण व्हरायटीज बघायची असेल, पूर्ण काउंटर बघायचं असेल तर अगदी कमी मिनिटामध्येच, म्हणजे एखाद मिनिटामध्ये मी तुम्हाला रील मार्फत दाखवणार आहे. सो सेम नावाने इंस्टाग्रामला आपलं ID आहे, सेम पेज आहे नावाने. सो तिथेही फॉलो करा आणि हे चॅनल पण सबस्क्राईब. हॅलो, सो मी जसं तुम्हाला सांगितलं की मला इथे मी रील शूट करायला आलेली आणि रील शूट करून झालेली आहे. आणि तुम्ही माझ्या बॅक साईडला बघू शकता सगळ्या ओजीमध्ये तुम्हाला चंदेरी, महेश्वरी, त्याच्यानंतर कोटा सिल्क, अजून खूप काही अशा व्हरायटीज आहेत. तर मी तुम्हाला एक रंथून येते आणि जर तुम्हाला याचं प्रॉपर डिझाईन बघायची असेल किंवा ओव्हरऑल सगळं डिटेलिंगमध्ये बघायचं असेल अगदी 1 मिनिटात, तर सेम नावाने माझं इन्स्टा ID आहे, ते फॉलो करा. ठीक आहे, चला आता आपण पहिलं चंदेरीपासून घेऊया आणि चंदेरीमध्ये आपल्याला काय काय बघायला मिळणार आहे. सो हा फर्स्ट काउंटर आहे आणि ह्या काउंटरवर तुम्हाला सगळ्या चंदेरीमध्ये ऑप्शन्स बघायला मिळणार आहेत. 2800 पासून स्टार्टिंग आहे आणि तुम्ही कलर बघू शकता. ही ती साडी आहे जी अनुष्का शर्माने वेअर केलेली, बरोबर ना दादा? आणि त्याच्यामध्ये ही तीच ओरिजिनल साडी तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. त्याच्यामध्ये रेड कलर आहे, स्काय ब्लू कलर आहे आणि खूप सुंदर कलर ऑप्शन तुम्हाला चंदेरीमध्ये फर्स्ट काउंटरवरच बघायला मिळणार आहे. जर तसंच तुम्ही कंटिन्यू पुढे जाता तर तुम्हाला इथे महेश्वरी, ओरिजिनल महेश्वरी बघायला मिळणार आहे. 4800 पासून स्टार्टिंग रेंज आहे आणि हा ड्युएल शेडमध्ये जो कलर आहे तो आपल्याला इथे बघायला मिळतोय. तुम्ही बघू शकता खूप सुंदर व्हरायटी आहे. कलर ऑप्शन मध्ये पण खूप छान छान ऑप्शन आहे. चेक्स मध्ये, लाइनिंग मध्ये हा एक छान ऑप्शन तुम्हाला इथे चंदेरी मध्ये बघायला मिळतो. हा टिश्यू चंदेरी मध्ये ही ऑप्शन तुम्हाला बघायला मिळणार आहे. खूप सुंदर कलर ऑप्शन्स आहेत. दादा जेवढे काढतील तेवढेच कमी आहेत दादांना. आणि साड्यांचे तुम्ही व्हरायटी बघू शकता. हा जो पिकॉक ग्रीन आणि ग्रीन मध्ये जो कलर ऑप्शन आहे सध्या ट्रेंडिंग चालू आहे, हा एक रेड आणि पिंक मध्ये आहे. खूप छान छान कलर आहेत, खूप छान. सो हा एक काउंटर आहे जिथे तुम्हाला ओरिजिनल चंदेरी ऑप्शन्स बघायला मिळणार आहे. तसंच जर तुम्ही पुढे जातात तर इथे तुम्हाला अजरक प्रिंट मध्ये बघायला मिळतं. स्टार्टिंग रेंज काय? स्टार्टिंग रेंज 1500 से 1500 पासून सुरुवात आहे स्टार्टिंग रेंज. आणि अजरक प्रिंट मध्ये तुम्हाला इथे साडी बघायला मिळणार आहे. ड्रेस मटेरियल पण आहेत, कॉटन मध्ये आहेत, अजरक मध्ये आहेत. इथे तुम्हाला चेक्स मध्ये छान एक ऑप्शन तुम्हाला इथे बघायला मिळतो. हे काय आहे? दुपट्टे. हे फक्त दुपट्टे आहेत का? आणि हे ये साड़ीज है, हे भी साडी आहे? हाँ ये भी साड़ी है मिरर वर्क पे. अच्छा, ये साड़ीज है, ये साड़ीज है, हे पण साडी प्युअर कॉटन मध्ये अगदी छान सारी व्हरायटी तुम्हाला बघायला मिळणार आहे. तसंच जर तुम्ही कंटिन्यू पुढे जाताय तर आपल्याला इथे एक छान पॅटर्न बघायला मिळतं. आपल्या पॅटर्नचं नाव काय? मेरा आसाम हैंडलूम का आसाम आसाम हँडलूम. हैंडलूम. ओके, ते सगळं हँडलूम मध्ये बघायला मिळणार आहे. आसामचा जो टाईप आहे तो. आणि स्टार्टिंग रेंज काय आपल्याकडे? स्टार्टिंग आपका 2500 है. 2500 स्टार्टिंग आहे. नुसतंच साडी नाही तर आपल्याला इथे ड्रेस मटेरियल ही बघायला मिळणार आहे. सो कंटिन्यू जर तुम्ही येताय तर तुम्हाला साडी, ड्रेस मटेरियल हे सगळं बघायला मिळणार आहे. जो लेडीजचा आवडता विषय तो आपल्याला ह्या एक्झिबिशन मध्ये बघायला मिळणार आहे. ह्याही सेक्शनला इतक्या सुंदर साडीज आहेत ऑफिस वेअरसाठी आणि एकदम गिफ्टिंगसाठी वगैरे. खूप छान ऑप्शन आहे. नुसत्या साडीज नाही तर इथे ड्रेस मटेरियल पण आहे. ही तुम्ही साडी बघू शकता, किती क्लासी साडी आहे. काय प्राइस आहे याची? इसका मार्बल प्रिंट आएगा, मार्बल 3600. 3600 ची साडी आहे ना, मार्बल प्रिंट मध्ये. तुम्ही बघू शकता ती घातल्यावर इतकी गोड दिसते ना साडी. तुम्हाला मी ओपन करून दाखवते. हा, खूप सुंदर कलर संगती किती छान आहे. पिस्ता, बेबी पिंक आणि असा छान व्हाईट मध्ये टोन करून त्यांनी छान मार्बल प्रिंट मध्ये दिलेला आहे. हा एक दाखव ना पॅटर्न. हा ना मी ना रील हँड बाटिक ना, आणि हा मी ना रील मध्ये ऑप्शन घेतलाय. ही साडी इतकी अंगावर लावल्यावर इतकी सुंदर दिसते ही साडी. ह्याची काय प्राइस आहे दादा? 3600 मध्ये ही साडी तुम्हाला मिळून जाणार आहे. हे बघा, खूप छान कलर ऑप्शन्स तुम्हाला इथे बघायला मिळेल. प्लेन मध्ये ब्लाउज आहेत ना. तुम्ही घातल्यावरच ती साडीचं रिचनेस एवढं सुंदर दिसतो ना. तुम्हाला जर बघायचं असेल ना, थांबा, मला ही साडी इतकी आवडली ना, मी ह्याचं तुम्हाला ना थोडं लावून दाखवते साडी कशी दिसते. वेट, जसं मी तुम्हाला सांगितलं की मी ही साडी रील मध्ये घेतली आणि इतकी सुंदर दिसत होती म्हणून मी विचार केला जर लॉंग व्हिडिओवाले जे माझे फॉलोअर्स आहेत, सबस्क्रायबर आहेत, त्यांनी जर ती रील मिस केली तर तुम्हाला लुक कळून जाणार. आणि जर तुम्ही बार्शी, नवी मुंबईमध्ये राहत असाल आणि ही व्हिडिओ बघत असाल तर सिरियसली हे एक्झिबिशन तुम्ही
अटेंड करा आणि खरंच तुमच्या फॅमिली मेंबर्सलाही इथे घेऊन या. की बघा सांगते की गोड दिसते. जर तुम्हाला ह्या अशा टाईपच्या साड्या थोड्या घालायला आवडत असतील चंदेरीमध्ये, तर हा एक बेस्ट ऑप्शन आहे. काउंटरच खूप छान आहे. सगळेच काउंटर अप्रतिम आहेत, पण जर तुम्हाला सोबरमध्ये जायचं असेल तर हे काउंटर परफेक्ट आहे. जर तुम्हाला वेडिंगमध्ये जायचं असेल तर तुम्हाला ऑलमोस्ट चंदेरी महेश्वरी आहेत, ते ऑप्शन्स खूपच चांगले आहेत. त्याच्यानंतर हा एक छान ऑप्शन तुम्हाला इथे बघायला मिळतोय. हा बघा, खूप सुंदर सुंदर इथे कलर ऑप्शन्स तुम्हाला मिळून जाणार आहेत. आणि त्यातली एक मी मगाशी रीलमध्ये घेतलेली ही एक साडी आहे, ही पण खूप सुंदर आहे. हे बघा, त्याचा पल्लू तुम्ही बघू शकता किती गोड आहे. आणि साडी अगदी तुम्ही जर सोडून असा पदर घेताय हातात, तर पदर अगदी फ्लॉन्ट केल्यावर खूप गोड दिसून येणार आहे. तसंच जर तुम्ही पुढे जाताय तर हा एक छान ऑप्शन आहे. आणि ते अगदी हलक्या फुलक्या आपल्याला अगदी कमी वेटच्या साड्या इथे बघायला मिळणार. ह्याचं काय पॅटर्नचं नाव आहे? कोटा सिल्क मध्ये तुम्हाला छान छान ऑप्शन आहेत. हा बघा, हा एक गोड स्काय ब्लू कलर मध्ये अगदी कागदाचं वजन आहे ह्या साड्यांना आणि खूप गोड दिसून येतात ह्याही साड्या. गिफ्टिंग साठी खूप छान ऑप्शन म्हणता येईल अशा टाईपच्या ह्या साड्या आहेत. आणि पुन्हा एकदा माझी फेवरेट साडीचं काउंटर आलेलं आहे आणि ते आहे महेश्वरी साडी. आणि तुम्ही लुक बघू शकता, खूप छान आहे तिथलं लुक वगैरे. आणि कॉफी कलर इथला इतका एक सुंदर दिसतो. मला कॉफी मध्ये एकदा खाऊन कॉफी मध्ये महेश्वरी मध्ये कॉफी कलर इतका सुंदर दिसून येतो. दादा दाखवतात आपल्याला. माझ्या बहिणीला मी फोन करत होती, तिला हवा होता, सो तिला मी कॉल करत होती, पण तिने काय नेहमीप्रमाणे कॉल उचलला नाहीये. आणि हा तो एक गोड कॉफी कलर आपल्याला महेश्वरीमध्ये इथे बघायला मिळतो. सगळेच कलर सुंदर आहेत, पण ह्याचा एक थोडा वेगळा लुक येतो. दागिने वगैरे घातल्यावर खूप छान दिसून येतं. इथे आपल्याला मधुबनीमध्ये हँड पेंटेडमध्ये खूप छान छान साड्यांचे ऑप्शन्स बघायला मिळणार आहे. मी ऑलमोस्ट आता जसं डेली ब्लॉगमध्ये आपण जसं सांगतो की मी तुम्हाला दाखवते की मी कुठे शूटला आली आहे आणि तिथलं मी थोडंफार गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते, पण इथलं मी ऑलमोस्ट सगळेच काउंटर शेअर करते तुमच्यासोबत बिकॉज हे एक्झिबिशन माझ्या अगदी जवळच आहे. बिकॉज इथे खूप सुंदर सुंदर साड्या आहेत आणि ते पण सगळे ओरिजिनल. ऑफकोर्स एक्झिबिशनमध्ये आपल्याला ओजीच बघायला मिळतं, पण असा विचार केला की ठीक आहे, तुमच्यापर्यंत ही इन्फॉर्मेशन म्हणण्यापेक्षा ह्या व्हरायटी शेअर करायला मला खूप मजा येते. खूप छान ऑप्शन तुम्हाला इथे बघायला मिळणार आहेत. आणि ब्लॅक कलरमध्ये हा एक गोड ऑप्शन आहे, तुम्ही बघू शकता. ह्याला काय म्हणतात? कातान सिल्क मध्ये सिल्वर जरीवरच आहे. आणि काय प्राइस आहे याची? 1850. नॉट बॅड. 1850 मध्ये छान, खूप छान एक ऑप्शन तुम्हाला इथे बघायला मिळतो. थँक्यू. सो नेक्स्ट पुढे कंटिन्यू केल्यानंतर पुन्हा इथे आपल्याला इथे कॉटनचा इंडिगो मध्ये चंदेरीमध्ये व्हरायटी बघायला मिळतात. इंडिगो मध्ये पण खूप सुंदर सुंदर कलर ऑप्शन्स इंडिगो मध्ये येतात आहे. सो व्हरायटी भरपूर आहेत त्याच्यामध्ये. हा एक छान चंदेरीमध्ये कलमकारीमध्ये तुम्हाला व्हरायटी बघायला मिळणार आहे. बाटिक त्याची काय प्राइस आहे? 3.5. आणि ही 4,000. प्युअर सिल्क मध्ये तुम्हाला ही चंदेरीमध्ये साडी बघायला मिळते. खूप गोड साडी आहे ही. आणि अशा साड्या घालायला मला खूप आवडतील. फ्युचरमध्ये जर मी विचार केला तर मी अशाच साड्या घेईन, कारण की ह्या खूप रिच वाटतात आणि खूप छान दिसून येतात. मस्त ती अशी चापून चोपून. त्यामुळे तुम्ही इथे येऊन अशा टाईपच्या साड्यांची शॉपिंग करू शकता. हे एक छान काउंटर आहे. इथे मला एक साडी आवडलेली, इथे जी त्यांनी डिस्प्ले केलेली आहे. नाव काय म्हणाल ब्रँडचं? सायबा क्रिएशन करून. आणि ह्यांच्याकडे खूप सुंदर व्हरायटी असते, सुंदर कलेक्शन असतं. त्यांचा अजून माल लागलेला नाहीये, त्यांचा माल येतोय, प्रोडक्ट येत आहेत. उद्यापर्यंत छान हा काउंटर ही दिसून, कारण की मी इथे एक्झिबिशन नेहमी कव्हर करते. आणि सायबा क्रिएशन मध्ये खूप सुंदर साड्यांचे युनिक पॅटर्न असतात, जे तुम्ही वेअर केलेले असणार ते दुसरीकडे कुठेच बघायला मिळणार नाही, असं त्यांचं थॉट प्रोसेस आहे. सो हा एक छान काउंटर तुम्हाला इथेही बघायला मिळणार आहे जर तुम्ही इथे येत आहे. आपल्याकडे काय पॅटर्नचं नाव आहे? कलकत्ता साड़ी, बंगाली साड़ी में है. कलकत्ता बेंगॉली साडीमध्ये व्हरायटीज तुम्हाला ह्या काउंटरवर बघायला मिळणार. सो खूप सुंदर व्हरायटी आहेत, खूप सुंदर कलर ऑप्शन्स आहेत. हा एक छान मोती कलर मध्ये एक सुंदर ऑप्शन तुम्हाला इथे बघायला मिळत आहे. त्याच्यानंतर खूप छान एक काय आहे म्हणतात, ये सिल्क में आएगा. अच्छा, दूसरा सिल्क. भुसा सिल्क मध्ये हा एक छान ऑप्शन तुम्हाला मरून मध्ये बघायला मिळतो आहे. खूप सुंदर कलर ऑप्शन्स आहेत. कोटकी सिल्क.
कोटकी. संबलपुरी कोटी. संबलपुरी कोटकी म्हणून हा एक ऑप्शन तुम्हाला इथे मेहंदी कलर मध्ये बघायला मिळतोय. जशा आपली 100 नाव असतात तशा त्या साड्यांची सुद्धा 100 नावं यायला लागलेली आहेत. ह्या काउंटरवर तुम्हाला खूप छान छान सॉरी ह्या काउंटरवर तुम्हाला खूप छान छान कॉटनचे वन पीसेस म्हणा, प्लाझो सेट म्हणाला, कुर्ता म्हणा, असं छान व्हरायटी अगदी कलमकारी मध्ये बघायला मिळणार. सगळे ओरिजिनल कलर, वेजिटेबल कलर आहे. केमिकल यूज केलेलं नाही, हे सगळं व्हेजिटेबल कलर पे प्रिंट. नॅचरल कलरवर आहेत. असे छान छान कुर्ती जर तुम्हाला जीन्सवर ऑफिस वेअर साठी हवे असतील तर इथलं कलेक्शन अगदी परफेक्ट आहे. अगदी तुम्ही जर प्रेग्नेंट असाल आणि तुम्हाला कम्फर्टेबल कपडे वेअर करायचे असेल फ्रॉक टाईप मध्ये वगैरे, ते सुद्धा इथे तुम्हाला मिळून जाणार आहे. माझ्या मागे तुम्ही बघू शकता हाही एक छान काउंटर तुम्हाला बघायला मिळतोय. तसंच जर तुम्ही पुढे बघायला येत आहे इथे जेंट्स सेक्शन मध्ये खूप सुंदर व्हरायटी बघायला मिळणार आहे. जर तुम्हाला बेडरूम कलेक्शन हवं असेल बेडशीट मध्ये, त्याच्यानंतर गोधडी हवी असेल, तशा टाईपचं काय हवं असेल तर हा एक छान काउंटर आहे. जर तुम्हाला इथे काश्मीरी कुर्ती, कलमकारी नाही म्हणलं का, लखनवी चिकनकारी कुर्ती बघायची असेल तर हा एक काउंटर एक छान ऑप्शन आहे. आणि तुम्ही एंट्री केल्यावरच हा तुम्हाला फर्स्ट काउंटर बघायला मिळणार आहे. सो इथेही सुंदर कलेक्शन तुम्हाला बघायला मिळत आहे. तुम्ही आता इथे येते एकदम सुंदर सुंदर युनिक ज्वेलरी बघायला मिळणार आहे. सो हा एक छान काउंटर तुम्ही एंट्री केल्याच तुम्हाला बघायला मिळणार आहे. आता मी तुम्हाला सांगते की ओव्हरऑल सगळंच आपण एक्झिबिशन कव्हर केलेलं आहे जेवढं मला पॉसिबल होईल तेवढं. पण माझ्याकडून ना 2-3 काउंटर राहून गेले जे माझ्या रीलसाठी हवे होते. सो मी ते शूट करते आणि मग मी तुम्हाला पुन्हा जॉईन होते. बाय. सो हे ते लोकेशन आहे ज्या मी तुम्हाला साड्या दाखवलेल्या आहेत. आणि इथे त्यांनी ॲड्रेस मेन्शन केलेला आहे. 29 जुलै ते 12 ऑगस्ट पर्यंत हे एक्झिबिशन असणार आहे. सकाळी 10:30 ते रात्री 9 पर्यंत. ॲड्रेस बघा, नवी मुंबई तालीम संगम हॉल, प्लॉट नंबर 2C1 सेक्टर 9A बाशी, नवी मुंबई. ओके. सो नवी मुंबईत राहणार आहे असाल तर तुम्ही नक्की व्हिजिट करा, कारण की हे ह्यूज एक्झिबिशन ओरिजिनल साड्यांमध्ये ऑप्शन्स तुम्हाला इथे बघायला मिळणार. एंट्रन्स आहे. सो नक्की या.